आज मी भाषेतील अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती इथे प्रकाश टाकणार आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे उपयोजित लेखन। उपयोजित लेखन म्हणजे काय? तर उपयोजित लेखन म्हणजे ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये रायटिंग स्किल म्हणता। मराठी भाषेमध्ये उपयोजित लेखनात समाविष्ट होणारे विषय म्हणजे अपठित उतारे, निबंध लेखन, कथा लेखन, पत्रलेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन इत्यादी अनेक। आज इथे आपण अपठित उताऱ्यांच्या संबंधित चर्चा करणार आहोत। अपठित उतारा म्हणजे काय? तर एक असा उतारा जो तुमच्या पाठ्यपुस्तकातला नसतो, अपठित आहे तो। अपठित म्हणजेच जो तुम्ही कधी अभ्यासला नाही आहे, जो तुम्ही कधी वाचलेला नाही आहे, असा हा उतारा विद्यार्थ्यांसाठी दिला जातो। विद्यार्थ्यांनी हा उतारा समोर आल्यानंतर काय करायचं असतं? तर विद्यार्थ्यांनी या उतार्याचं अतिशय सूक्ष्मपणे बारकाईने वाचन करायचं असतं। वाचन करून हा दिलेला उतारा जो आहे हा उतारा समजून घ्यायचा असतो, त्याचं आकलन व्हायला हवं, तो समजला पाहिजे। त्याचा आशय, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे हे विद्यार्थ्यांनी आधी नीट समजून घ्यायला हवं। तो जर का एकदा समजला की त्यावर विचारलेली जी कृती आहे ती आपल्याला सहजासहजी सोडवता येते। पण गंमत आहे विद्यार्थ्यांनी की उपयोजित लेखन हा जो प्रकार आहे, हा प्रकार विद्यार्थ्यांना अतिशय अवघड वाटतो। याला कारण काय? याला कारण असं आहे की विद्यार्थ्यांचं वाचन कमी पडतं, त्यांना वाचनाची सवय नाही। उतारे सुद्धा तुम्ही तितक्या बारकाईने वाचन करत नाही आणि त्यामुळे त्यांना नेमकं त्यामध्ये काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे, किती लिहायचं आहे हे अजिबात कळत नाही। विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा जेव्हा वाटताना आपल्याला अतिशय सोपा वाटतो, पण ज्या वेळेला आपण त्याच्या कृती सोडवायला जातो, त्याच्या कृती सोडवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र आपल्याला आकलन होत नाही की नेमकं उत्तर हे कसं लिहायचं असतं। तुम्ही काय करता? तर तुम्ही जसे वाक्य, जसे शब्द दिलेले आहेत ते तसेच्या तसे उतरून लिहिता। उतारा आकलनामध्ये असं केलं जात नाही। इथे अपेक्षित काय आहे? तर इथे अपेक्षित असं आहे की जर तो अपठित उतारा तुम्हाला नीट समजला आहे, तर त्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सोप्या शब्दात, सुटसुटीत वाक्यात लिहायची असतात। ही उत्तरं समर्पकच असायला हवी। तेव्हा कुठेतरी त्या वाचकाला, जो कोणी तुमचा हा उतारा किंवा या उतार्यावरच्या कृती वाचतो, त्यावेळेला त्याला ज्ञात होतं की तुम्हाला हा उतारा समजलेला आहे आणि म्हणूनच तुम्ही तो स्वतःच्या शब्दांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, की हे उपयोजित लेखन ज्या वेळेला आपण लिहित असतो त्यावेळेला याचा गांभीर्याने विचार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आज आपण इथे असाच एक अपठित उतारा वाचणार आहोत। मी तुम्हाला दिलेला आहे, त्याचं वाचन मी करेनच। त्यानंतर त्यावर दिलेल्या ज्या कृती आहेत त्या कृतीही आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला त्या कृतींमधले काही प्रश्न मी तुम्हाला कसे लिहायचे ते सांगेन, पण उरलेले जे सगळे प्रश्न असतील ते तुम्ही सोडवणार आहात, तुम्ही स्वतः त्याचा प्रयत्न करणार आहात, हे लक्षात ठेवा आणि स्वतःच्या शब्दांमध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न करा। चला तर विद्यार्थ्यांनो, आता मी अपठित उतार्याचं वाचन करणार आहे, बरोबरीनेच त्याचा अर्थही तुम्हाला सांगणार आहे।
वाचन व्यवस्थित ऐका आणि अर्थ नीट समजून घ्या. कारण जेव्हा तुम्ही उत्तरं लिहाल त्यावेळेला त्याची उत्तरं लिहिणं तुम्हास सोपे जाईल. माणसाचं आयुष्य केवळ क्षणभंगूर आहे हे निसर्गाच्या चिंतनामुळेच कळतं. तरी देखील ते सुंदर आहे. त्याचा मूळ गाभा सुंदर आहे. पण आहे ते मुळात सुंदरच. एखाद्या वेठबिगार माणसाच्या मुलाला जाणवतं त्याप्रमाणे जीवन हे जन्मतःच ओझं आहे काही दुर्दैवी लोकांसाठी. जन्मतः ते कुणाचे तरी गुलाम म्हणून जन्माला आले आहेत. कुणाचं तरी देणं त्यांच्या डोक्यावर आहे. अशा दुर्दैवी लोकांसाठी जीवन म्हणजे मोठा वनवास. त्यांना जीवनाचं सौंदर्य नाही आकळू शकत. असे लोक जीवनाचाच विध्वंस करायला निघतात. विद्यार्थी मित्रांनो, या अपठित उतार्यामध्ये लेखकाने निसर्ग सांगितलं आहे की निसर्ग आपल्याला समृद्ध आणि आनंदी जगणं कसं शिकवतो याचं चिंतन करा. परंतु खरंच सगळेच असे आहेत का? नक्कीच नाही. आता याच परिच्छेदामध्ये बघा ना, लेखकाने सांगितलं आहे की माणसाचं आयुष्य केवळ क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर, क्षणात नाहीसे होणारे. हे आपल्याला केव्हा कळतं तर हे आपल्याला निसर्गाचं चिंतन केलं की आपल्या ही गोष्ट लक्षात येते. पण तरीही हे कळल्यानंतरही हे आयुष्य किती सुंदर आहे, त्याचा आत्मा किती सुंदर आहे याची आपल्याला जाणीव होते. इथे अजून एक आपल्याला लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला की एखाद्या वेठबिगार माणसाच्या मुलाला विचारा किंवा एखाद्या दुर्दैवी अभागी माणसाला विचारा की त्याचं आयुष्य कसं आहे. वेठबिगार म्हणजे काय की ज्याला कोणतीही कमाई न देता किंवा कुठलाही पगार न देता त्याच्याकडून मजुरी करून घेणे, त्याच्याकडून काम करून घेणे, त्याला वेठबिगार म्हटलं जातं. मग अशा एखाद्या वेठबिगार माणसाच्या मुलाला जर आपण विचारलं की बाबा रे तुझं आयुष्य कसं आहे, तुझं जीवन कसं आहे, तर ती माणसं खरं स्वतःला दुर्दैवी समजतात, अभागी समजतात. त्यांना असं वाटतं की खरोखरच आपल्यासारखे दुर्दैवी अभागी आपणच. कदाचित आपण जन्मतःच म्हणजेच जन्मापासूनच कुणाचं तरी काहीतरी देणं लागतो. आपण कुणाचे तरी गुलाम आहोत आणि अशाच ओझ्याखाली ही माणसं जगत असतात. त्यामुळे अशा लोकांना आपलं जीवन एक वनवासाप्रमाणे वाटायला लागतं. त्या जीवनामध्ये खरोखरच काहीतरी सौंदर्य आहे, सुंदरता आहे हे त्यांच्या समजण्यापलीकडचं असतं. मग अशी ही दुर्दैवी अभागी माणसं जीवनाचा नाश करायला निघतात. विध्वंस म्हणजे नाश. मग अशी माणसं, ही अशी अभागी माणसं, स्वतःला दुर्दैवी समजणारी माणसं स्वतःचा नाश करायला निघतात. मी परवा एक मुक्त तुरुंग पाहिला. सारे गुन्हेगारच, परंतु स्वतःच्या शेतीवर मुक्तपणाने जीवन जगतात. त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवलं जातं. परंतु ते साखळदंडांनी बंदिस्त नाहीत. त्यांच्या अवतीभोवतीचे गज काढून टाकलेत. त्यांना मुक्तपणे उडायला सांगितलं. आणि गंमत आहे, त्यांच्यापैकी कुणीही पळून गेलेलं नाही. स्वातंत्र्य ते हेच. जेव्हा माणसं परिपूर्णरित्या मुक्त होतात तेव्हाच ती अधिक जबाबदार, अधिक संयमी आणि कर्तव्यनिष्ठ होतात. लेखकाने इथे एक अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे की अशी जी दुर्दैवी अभागी माणसं असतात त्यांनी खरोखरच असा अविचार करून चालत नाही, करू नये. कारण हे सांगताना लेखक सांगतायत की परवाच दिवशी मी एक तुरुंग पाहिला. तुरुंग खरंच जिथे सगळे कैदी, गुन्हेगार
अपराधी बंदिस्त असतात. या तुरुंगाचं वैशिष्ट्य काय, तर या तुरुंगामध्ये सगळ्या गुन्हेगारांना मुक्त ठेवलेलं होतं. त्यांना बंदिस्त नव्हतं ठेवलेलं, त्यांना गजाआड डांबून ठेवलेलं नव्हतं. त्यांना मुक्त सोडून फक्त त्यांच्यावर देखरेखीचं काम सुरू होतं. मग हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तिथल्या एकाही गुन्हेगाराला तिथून पळून जावंसं वाटलं नाही. तर ते मुक्तपणे तिथे विहरत असताना, संचार करत असताना आपल्याला बघायला मिळतं. मग स्वातंत्र्य ते ह्यालाच म्हणतात का, तर हो, खरंच आहे, स्वातंत्र्य ते हेच म्हणतात. जेव्हा आपल्यावर ओझं असतं किंवा कोणीतरी आपल्यावरती निकष लावतात, नियम लावतात, आपल्याला कुणाच्या तरी ओझ्याखाली दबून राहावं लागतं, त्यावेळेला आपल्याला आपलं आयुष्य खरोखरच कुरूप दिसायला लागतं. तसं नाही. तुम्ही जर स्वतंत्रपणे विचार करायला शिकलात, स्वातंत्र्य काय आहे याचा जर अर्थ समजून घेतला, आणि अशी माणसं जी स्वतः स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजायला लागतात, समजून घेतात, त्यावेळेला ती माणसं पूर्णरित्या मुक्त असतात. आणि अशीच माणसं, केवळ आणि केवळ अशीच माणसं अधिक जबाबदारीने, अधिक संयमी आणि त्याचबरोबर अधिक कर्तव्यनिष्ठ असलेली आपल्याला बघायला मिळतात. एक मनुष्य अखंड जेवतो आणि दुसरा सतत उपाशी राहतो, हे निसर्गाला कधीच मंजूर नाही. एक मनुष्य दुसऱ्याचा मालक होऊ शकतो, हे निसर्गाला कधीच मंजूर नाही. प्रत्येक जण स्वयंभू आहे. त्याचं अस्तित्व कुणाच्या दयेवर उभं नाही. एखादं उंच वडाचं झाड केवळ आकारानं, सामर्थ्यानं मोठं आहे म्हणून त्याचं मोल जुईच्या फुलापेक्षा जास्त आहे असं नाही. निसर्गाला जाती मंजूर नाहीत, तसाच धर्मही मंजूर नाही. मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे असं सांगण्याच्या अहमहमिकेने माणसांनीच धर्म निर्माण केले, पंथ निर्माण केले. निसर्गाला कुठला आला आहे धर्म? निसर्गाला धर्म असलाच तर जगा आणि जगू द्या एवढाच असू शकतो. खरंच आहे की निसर्ग जेव्हा कुठलाही भेदभाव मानत नाही, तर मनुष्याने तरी हा भेदभाव का पाळावा? निसर्गाकडनं आपल्याला हेच तर शिकण्यासारखं असतं. निसर्ग माणसाला हेच शिकवत असतो. निसर्ग कुठलाही धर्म मानत नाही, निसर्ग कुठलीही जात मानत नाही. निसर्गाला फक्त आणि फक्त एकच माहीत आहे आणि एकच धर्म माहीत आहे, तो म्हणजे जगा आणि दुसऱ्यालाही जगू दे. हे सांगताना लेखक इथे आपल्याला काय सांगतायत बघा, की आपल्याला मनुष्य म्हणून, माणुसकी म्हणून खरंच आहे आपल्याला दुसऱ्याबद्दलची कणव येते का रे? अजिबात नाही. एखादा उपाशी आहे, एखादा तहानलेला आहे, याची कधी आपण चिंता देखील करत नाही. पण निसर्ग मात्र प्रत्येकाला भरभरून देत असतो. आपण जात पात धर्म सगळ्या गोष्टींमध्ये बांधलेलो आहोत आणि हेच कुठेतरी थांबलं पाहिजे, ह्यालाच कुठेतरी पायबंद लागला पाहिजे. कारण का? कारण प्रत्येक जण स्वयंभू आहे, स्वयंभू स्वतंत्र आहे. हे आपल्याला समजायला हवं. कदाचित माणसामध्ये अहंकाराची वृत्ती आहे आणि त्या अहंकारामुळेच तो इतरांना आपल्यापेक्षा कमी समजत असतो. इथे उदाहरण देताना हे यालाच धरून किंवा याच्याच अनुषंगाने लेखकाने अतिशय एक सुंदर उदाहरण दिलं आहे बघा, की एखादं उंच वडाचं झाड
खरंच त्या आकाराने मोठं आहे, ते सामर्थ्याने, सामर्थ्य म्हणजे ताकद, ताकदीने ते मोठं आहे म्हणून त्याचं मोल जास्त आहे, त्याची किंमत जास्त आहे असं नाही. तर छोट्याशा त्या वेलीवरच्या जुईच्या फुलालाही तितकंच महत्त्व आहे, त्यालाही त्याचंही मोल त्या वडाच्या झाडा इतकंच आहे हे निसर्गाला कळते, परंतु हे माणसालाच उमजत नाही. हे जेव्हा माणसाला उमजेल, हे जेव्हा माणसाला कळेल, त्याच वेळेला निसर्गाने जो धर्म स्वीकारलेला आहे, जगा आणि जगू द्या, किंवा निसर्गाने हा जो धर्म आपल्यालाही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्या धर्माला धरून सृष्टीमध्ये किंवा पृथ्वीवरती वागण्याचा प्रयत्न करा, त्यावेळेला इथला प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी असू शकेल. माणसामध्ये भेदभाव नसेल, माणुसकी असेल, प्रत्येक माणूस प्रत्येक इतर माणसांना समान वागणूक देईल, समानता आपल्याला दिसून येईल. हेच कुठेतरी या उतार्यातून लेखकाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असं जर आपण वागलो तर खरोखरच आपण एक समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यास नक्कीच पात्र ठरू शकतो. इथे आत्ताच आपण अपठित उतार्याचे वाचन केले, त्याचबरोबर परिच्छेदानुसार त्याचा अर्थ, त्यात आलेल्या कठीण शब्दांचे देखील अर्थ मी तुम्हाला समजावून सांगितले. नक्कीच तुमच्या लक्षात या परिच्छेदातून लेखकाने आपल्याला नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात आलं असेल. चला तर आपण आता पुढच्या कृतीकडे वळूयात. आता या अपठित उतार्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमध्ये, या कृतीमध्ये एकूण 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पहिला प्रश्न हा रिकाम्या जागा भरा यावर आधारित असतो. दुसरा प्रश्न खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि तिसरा प्रश्न हा की 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. आता पहिला जो प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा, हा प्रश्न अतिशय सोपा असतो. दिलेल्या वाक्यांमध्ये ज्या गाळलेल्या जागा असतात, त्या गाळलेल्या जागा तुम्हाला त्या उतार्यामध्ये शोधून लिहायच्या असतात. म्हणून हा प्रश्न अतिशय सोपा आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या भाषेमध्ये अतिशय सोप्या शब्दात आणि सुटसुटीत वाक्यात कसं लिहायचं हे सांगणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना नक्कीच उतार्यामध्ये जी वाक्य आलेली आहेत तशीच्या तशी तुम्ही लिहिणार नक्कीच नाहीत. बघा तर मग प्रश्न दुसऱ्यामधला हा पहिला प्रश्न, निसर्गाचा धर्म कोणता, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना कसे लिहिणार आहोत आपण, तर जगा आणि जगू द्या हा निसर्गाचा धर्म आहे. उत्तर समजलं? स्वतःच्या शब्दांमध्ये तुम्ही कसं लिहिणार आहात. अशाच पद्धतीने उरलेले 2 प्रश्न जे आहेत, म्हणजेच प्रश्न दुसरा माणसाचे आयुष्य कसे आहे आणि प्रश्न तिसरा प्रत्येक माणूस हा कसा आहे, या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः शोधून स्वतःच्या शब्दांमध्ये लिहिणार आहात. इथे आपला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न
समजून झालेला आहे, बरोबर? आणि तुम्ही तो समजून घेतलेला आहे. प्रश्न तिसऱ्याकडे आपण वळणार आहोत. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा. यामधल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगेन, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहिणार आहात. पहिला प्रश्न काय आहे? निसर्गाला काय काय मंजूर नाही? प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका. निसर्गाला काय काय मंजूर नाही? आता या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या परिच्छेदामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे पूर्ण उतारा किंवा तेवढ्या ओळी आपण नक्कीच तिथे लिहिणार नाही आहोत. विचार करून त्याची वाक्यरचना तयार करून आपल्याला हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. याचे उत्तर कसे येईल? तर निसर्गाला एखादा मनुष्य दुसऱ्याचा मालक होतो, एखादा मनुष्य अखंड जेवतो आणि दुसरा उपाशी राहतो, हे मंजूर नसून त्याला जाती व धर्म देखील मंजूर नाहीत, असे याचे उत्तर अपेक्षित असेल. समजलं? आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, हा तुम्ही लिहिणार आहात. प्रश्न काय आहे? तर प्रश्न असा आहे, कोणती माणसे जीवनाचा विध्वंस करतात का? या प्रश्नामध्ये एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न समाविष्ट झालेले आहेत. कोणती आणि का? दोघांचंही उत्तर वेगवेगळं येईल, पण वाक्यरचना करताना आधी तुम्ही कोणती माणसे याचं उत्तर लिहिणार आहात आणि नंतर ते का विध्वंस करायला प्रेरित होतात याचं उत्तर लिहिणं तितकंच अपेक्षित आहे. साधं सोपं उत्तर आहे याचं. हे उत्तर तुम्ही त्या परिच्छेदामध्ये शोधून लिहिण्याचा प्रयत्न करा. कोणती माणसे विध्वंस करतात आणि का, हे विचारपूर्वक लिहून काढा. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की अपठित उतारा म्हणजे काय. तो उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकातला नसतोच, हे तुम्हाला जाणवलं असेल, हे तुम्हाला समजलं असेल. आणि त्याचबरोबर त्या उतार्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी लिहायची हे देखील मी तुम्हाला याआधीच सांगितलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, या उतार्याचं वाचन मी केलं, त्याचबरोबर त्या उतार्याचा थोडक्यात का होईना पण आशय तुमच्या लक्षात आणून दिला. तो तुम्हाला समजलाही असेल. तो समजल्यानंतर नक्कीच ते प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे समजलं असेल. अपेक्षा आहे की तुम्ही दिलेली जी कृती आहे ती कृती नक्कीच सोडवाल. पण विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त मी आज इथे तुम्हाला अजून एक उतारा देणार आहे, एक अपठित उतारा देणार आहे. त्या अपठित उतार्याचं वाचन मी करेन, त्याशिवाय त्याचा आशय देखील तुम्हाला थोडक्यात समजावून सांगेन आणि मग त्यावर विचारलेल्या कृतीचा, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचा पूर्णपणे विचार करून तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे त्या दिलेल्या उतार्यात शोधून स्वतःच्या सोप्या शब्दात सुटसुटीत वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा.
दिलेला उतारा वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मैत्रीमध्ये सहवासाला काही महत्त्व असतेच. जुन्या लोणच्यासारखी जुनी मैत्री मुरत जाते. एकमेकांचे स्वरूप एकमेकांना बरेचसे कळलेले असते. त्यामुळे अशा मित्रासमोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज नाही. आपण जसे आहोत तसे निखळपणे निर्भयपणे तिथेच प्रकट होतो. या साध्या स्वाभाविक संबंधातून आपल्याला एक स्थैर्य लाभते. भोवतालच्या फसव्या अस्थिर धूर्त मतलबी जगात मैत्रीची अशी स्वाभाविक सहज स्थाने म्हणजे आपला एक मोठा आधार असतो. तिथे पायाखाली जमीन असते. मयसभेप्रमाणे जमीन समजून पाय टाकता आला तर तो पाण्यात खोल जावा आणि पाणी समजून पाऊल टाकायला जावे, तो टणक खडबडीत जमीन लागावी असे मैत्रीत घडत नाही. पण कधीकधी वरच्या साध्या सरळ राजमार्गाखाली अनपेक्षित तळघरे असतात आणि भुयारेही असतात. या तळघरात भुयारात आपण शिरलो म्हणजे अनिश्चितता गोंधळ भय मनात दाटून येते. काळोखात हातावरचे काही दिसत नाही. कधी अचानक खोल जागेत पडून पाय मुरगळतो तर कधी खांबावर वा भिंतीवर आपटून कपाळ मोक्ष होतो. मैत्रीचे राजमार्ग बरे, पण भुयारे अन तळघरे फार वाईट, फार धोक्याची. मित्रांनो, आत्ताच मी या अपठित उतार्याचे वाचन केले. या उतार्याचा आशय काय किंवा हा उतारा तुम्हाला कितपत समजला? या उतार्यामध्ये नेमकं लेखकाने कशावर प्रकाश टाकला आहे हे जर आपण नीट समजून घेतलं तर एकच गोष्ट आपल्याला समजते, ती म्हणजे मैत्री. या उतार्यात लेखकाने मैत्री या विषयावर प्रकाश टाकला आहे. मैत्री कशी असावी? तर मैत्री ही निखळ, नितळ, स्वच्छ असावी. ती जितकी जास्त जुनी असेल तितकी ती त्या लोणच्याच्या चवीप्रमाणे चविष्ट लागते. मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसावा. आपण जसे आहोत तसे आणि समोरचाही जसा असेल त्याच्या चांगल्या वाईट गुणांसकट आपण जर त्याची मैत्री स्वीकारली तर हीच मैत्री आपल्याला अनेक बिकट परिस्थितीतही जगण्याचं सामर्थ्य देते किंवा स्थैर्य आपल्याला लाभतं. या उतार्यामध्ये एके ठिकाणी मयसभेचा उल्लेख आला आहे. मयसभा म्हणजे काय? तर मय नावाच्या असुराने धर्मराजाकरिता बांधलेले सभागृह, ज्यात पाण्याच्या ठिकाणी जमिनीचा व जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा आभास होत असे, म्हणजेच फसवेगिरी याला म्हणतात. मैत्रीमध्ये फसवेगिरी नसावी. कारण का? कारण मैत्रीमध्ये जर फसवेगिरी आलीच तर माणसाचं स्वातंत्र्य जे आहे, माणसाची जगण्याची उमेद जी आहे ती नष्ट होते, नाहीशी होते. म्हणूनच मित्रांनो, मैत्री ही जीवापाड जपायची असते. आता या उतार्यावर काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. ते प्रश्न व्यवस्थित वाचून उतारा पुन्हा एकदा नीट समजून घेऊन त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या उतार्यामधून
शोधा आणि ती उत्तरे व्यवस्थितपणे लिहून काढण्याचा प्रयत्न करा.